दंड तुम्ही आमच्या गाड्यावर दंड टाकलाय, जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून. माझी एक इच्छा आहे, सगळ्या जणांनी ऐका. मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी, त्यांना श्रेय 100% दिलं आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम. पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं. तुमचं आमचं वैर संपलं. तुम्ही या नका येऊ, आमची इच्छा आहे. ते आपण आता माझी विनंती काय, आता आपण उपोषण सोडून घेऊ. शांत बसा पोराओ, शांत बसा. हे ऐका रे, शांत राहा. उपोषण आता माझी विनंती अशी आहे, ऐका ना रे साहेब काय म्हणते. नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की एकदा माननीय मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो. माझं पूर्ण ऐकून घ्या ना, माझं पूर्ण ऐकून घ्या. सगळं काम तुम्ही केलं. पूर्ण ऐकून घ्या. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिलेले आहेत, निर्णय केलेत, निर्णय प्रक्रिया सुरू केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले. त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे, कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले 3 दिवस ह्या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये माननीय मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत, माहिती घेतायत, मार्गदर्शन करतायत. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगे पाटील साहेब. पण माझी विनंती काय, हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं, आता ते सगळे बाहेर आहेत. आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय आहे की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेटे घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर. पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे. आमचं पोराव शांत बसणारे, आमचं म्हणणं एवढंच आहे, ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार. ऐका आमचं पण ऐका. आता तुमचं ऐकलं, आता आमचं पण ऐका. त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी तिघांनी पण यावं. ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांगू. मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणलं आणि ना तुमच्याच नावाने उद्या नारळ फुटणार. एक मिनिट. आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच. म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात घ्या. आमची इच्छा सांगितली येते नाहीत नका काय. नाही मनोजजी, आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात, तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो. आज जो GR आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय, विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत, याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादांशी संबंधित असल्यामुळेच आम्ही इथं आलेलो आहे. तर आमची सगळ्यांची, कारण आम्हाला उपसमिती करत असताना कॅबिनेट मंत्रिमंडळाचे अधिकार माननीय देवेंद्रजींनी ह्या दोघांनी दिले, त्याच्यामुळेच विखे पाटील साहेबांना हे करता आलंय. तर आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या देखील प्रकृतीचा विचार करून आपण हे उपोषण मागं घ्यावं, ही आपल्याला आम्ही विनंती करतो. आमचं एवढंच म्हणणं होतं की त्यांच्यातली आणि आमच्यातली नाराजीची कटुता कमी व्हावं म्हणून, ते यावा म्हणून नाही. मी कोतवालाच्या हाताने उपोषण सोडायला बसलोय. ते कटुता असती ती कमी व्हावं म्हणून. नाही आले तर नाही आले, असं काही अडचण नाही. पोराय हो, नाही माझी अडचण उपोषण सोडायचं का? सोडायचं का? फोनवर नसतं बोलत मी. उपोषण सोडायचं का? सोडायचं का नाही? काय म्हणते? थांबा, शांत व्हा. नाही
अरे तुम्ही नीट शांततेत सांगितलं तर नीट होईल, नाही तर फालतूपणा केला तर निघा घरी. मग नीट सांगा. त्यांचं म्हणणं असं आहे मुख्यमंत्री उपोषण सोडायला आणा, म्हणून ते म्हणते उपोषण सोडायचं नाही. आपल्यासाठी आपलं काम महत्वाचं आहे, तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे का तुम्हाला फालतूपणा करायचा आहे? हा, मग मी महत्वाचा आहे ना. यांच्या हाताने गोयना उपोषण सोडायचं. आपल्याला गॅजेट पाहिजे होतं, आपल्या लेकराचं कल्याण झालं, गेला विषय खड्ड्यात. नाही म्हणण्याचा उद्देश ते होता. मी जाणून घेतो म्हणून तर पोरं माझ्या संग आहेत. ते नाही म्हणले का आपण लगेच म्हणायचं असं नाही. नाही कमून म्हणते, त्यांचं म्हणणं काय सगळं ऐकून घेतं, पट्ट्यायचं म्हणून पट्टे माझ्या संग येतं. त्यांचं म्हणणं होतं मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे यावत मग उपोषण सोडू. पण आपला उद्देश काय आहे? मराठा आरक्षण. ते मिळालं पाच झालं. एखादा येत नाही का मरो का मग इथं बसून मी.